जय महाराष्ट्र, शुभ सकाळ. आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत. आज आमचं काम चालू आहे घराचं आणि आमची भाग्य पण लवकर उठली. अर्धी कामं उरकलेत, बाकी अजून उरकायचीत. अजून कामाला माणसं नाही आली, येतील 8 वाजेपर्यंत. भाजी भाकरी झाली, बाकीचं थोडंसं झाले, कपडे वगैरे धुवायचे. चला मग बाय, नंतर भेटू थोड्या वेळामध्ये. आत्ताच आमच्या इथे भरपूर पाऊस पडून गेला आणि असा स्विमिंग पूल तयार झालेला आहे आणि बकऱ्या पण आल्या पाणी प्यायला. हे पहा, असं पाणी साठतं शेतामध्ये. आता लगेच ते सुकणार, नंतर जास्तच पाणी झाल्यावर मग नाही सुकणार. मस्त असा आंबा कापलाय, बाहेर पाऊस पडतोय. भजी करायला पाहिजे होती, भजी खायची इच्छा आहे, पण मी खूप काम करताना भिजले, त्यामुळे मग भजी नाही करणार, फक्त आंबाच. काल सर्व रूमच्या लाद्या टाकून झाल्या, ह्या आदल्या दिवशी टाकल्या होत्या लाद्या. आणि इकडे बेडरूमच्या आणि बाकीच्या ठेवल्यात, इथे जिण्यासाठी ठेवल्यात. आणि नंतर अर्ध्या बाथरूमचं काम होतं बाकी, ते पण केलं. आणि काल झालं असं, आधी लाद्या टाकून घेतल्या, मग कोबा करायला घेतला आणि कोबा करून झाला आणि लगेच पाऊस आला, त्यामुळे ते खड्डे झाले. त्यानंतर परत त्या मेस्त्री बाबांनी मग केलं. इकडे किचनमध्ये पण केलंय, पण तो तसंच झालं, पाणीच पडला. कोबा केलंय, लादी नाही आत्ता टाकायची त्यासाठी. आणि ते वरचं असं गळतंय ना, त्यामुळे वरचं पण काम नाही करायचं लगेच. दुपारी कामाला माणसं होती, त्यांचं जेवण बनवलं होतं, चिकन. तर ते चिकन उरलंय दुपारचं. आणि आत्ता करते बोंबळाची चटणी. अशी मस्त थोडा वेळ तेलात भाजून घेतली ना, तेलात तळून, की बोंबळाची चटणी जाम भारी लागते. दुपारची थोडी भाजी आहे, त्यामुळे मग थोडीच बनवते. चिकन रस्सा आणि चिकन सुक्का आहे. त्या दिवशी पण बनवलं होतं सर्वांचं जेवण, आत्ता पण बनवलं, आज पण बनवलं. असे थोडेसे असे भाजून घेतले ना, की जाम भारी लागते चटणी. आणि हे असे नुसते खायला पण मस्त लागतात. तयार झाली बोंबळाची चटणी. बोंबलाचे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते, 1 नंबर लागते. आमची तर 2 खेकडे आल्यात बघा, एक मोठी नाही, दोन्ही मोठे एक बघा किती मोठी आले. दोन्ही पण मोठे. आणि आता तिथे भाग्याचा पाय आहे. ही एक आणि ही एक, 2 आहेत. नाही, माझ्या मागे. आणि थोड्या दिवसांनी अशा इथे भरपूर येणार. हे चावल तिसरं. ही मागे आले, दिमीना मला आला. बघ, ये ना, कसली मोठी आहे बघ. सर्व लाल लालच आहेत. हे बघ, हे देख, इथं होती ना, कुठे गेली मोठी.
हे बघ किती येते, झूम करायला पाहिजे. अगो बाई मोठा फोकस लावला ती बघ. ओ तुमच्या पायाच्या मागे. ह्या पहा मंडळी, किती मोठ्या मोठ्या खेकडी आल्यात शेतामध्ये. आणि त्यांच्या पोटात पिल्लू पण आहेत. दिसत नसतील तुम्हाला पण आहेत. मी जवळ गेली तर ती लगेच पळेल. हे पहा, जिथे जिथे मी बॅटरी मारते ना तिथे तिथे मोठ्या मोठ्या आहेत बघा खेकडी. ती पहा किती मोठी आहे. ये देखो लाल लाल, ये इधर भी है. नुसत्या लाल लालच आहेत. या मंडळी खेकडी पकडायला. त्यांच्या पोटाशी ते बघा कसे पिल्लू आहेत. खेकडी पकडायला नाही आली मी. ते पहा त्यांच्या पोटाशी जे कालं कालं आहे ते त्यांची पिल्लू आहेत. हे पहा, खेकडी पकडायला नाही आली मी. ते शेतामध्ये एवढ्या दिवसात बॅटरी सहज बॅटरी मारली तर अशा भरपूर दिसल्या. पण आत्ता काही त्या भरलेल्या नसतात. ही पहा अंगण्यातच. बघ बाबू, ती बघ दरवाज्यात चढल आता खेकड. नाही सफेद नाही, पूर्ण लाल लालच येते. ही पहा इथे. ते अरे इथे पण, इथेच भरपूर आहेत. पूर्ण याच कलरचे आहेत. त्या गेल्या अजून, त्या रिकाम्या, अजून त्या काही भरलेल्या नाहीत. त्यांच्या पोटामध्ये पिल्लू आहेत ना, मग ते पिल्लू सोडणार, नंतर चारा खाणार, गवत खाणार, त्यानंतर त्या मग भरलेल्या होणार. तोपर्यंत बाय बाय. आणि मग नंतर नाही एवढ्या येणार, तेव्हा थोड्याच एखाद दुसरीच येणार. आता रिकाम्या, आता त्यांच्या पोटात पिल्लू आहेत तर किती येणार. आणि पांढरे काय ते. आणि आमच्या शेरू सॅमीच्या जर पुढे आल्या तर ते भुंकत बसणार. ए लुडो, ही दे लुडो, इकडे बघ लुडो. हे काय. या पहा मंडळी, आता कशा व्हाईट आल्या, आता सफेद कलरच्या आल्या. पहा, आता ही मगाशी लाल कलरच्या होत्या. आणि आमचा लुडो काय करतो. लुडो चलो. ए लुडो काय करतो. ये चल घरामध्ये, चावेल ती तुला. चॅनल